हॅलो नमस्कार. वेलकम टू द इन्फिनिटी अकॅडमी. आज आपण कंबाईन पूर्व परीक्षा जे आत्ता जस्ट रिसेंट 2 पेपर झालेले आहेत त्याचे जे क्वेश्चन्स आहेत, इकॉनॉमिक संदर्भात काय नेमका बदल झाला, ट्रेंड कसा आहे, डिफिकल्टी लेवल कशी वाढवली आहे, काय चेंजेस आपल्याला पाहायला मिळत आहेत, अशा सगळ्या गोष्टी या लेक्चरमध्ये बघूयात. आता हे सगळं का बघायचं, त्याचं कारण असं आहे, आपण एखाद्या सब्जेक्टबद्दल ज्यावेळेला एखादं बुक घेतो, बॅच घेतो, त्याची इन्फॉर्मेशन, कन्सेप्ट, फॅक्ट सगळं व्यवस्थित करतो. पण त्यासोबत सोबत त्याचे प्रश्न कसे येतात किंवा मागच्या काही 5-6 वर्षा प्रश्नपत्रिकांचा जर विचार केला तर ह्या वर्षी नेमका काय बदल झालेला आहे, अशा गोष्टी जर विचारात घेतल्या नाहीत आणि त्याच्या व्यतिरिक्त तुम्ही जर अभ्यास कंटिन्यू करत गेलात तर तुमची दिशा चुकतीये हे लक्षात घ्या. त्यामुळे आजचं लेक्चर तुम्हाला इकॉनॉमिक संदर्भात एक पुढच्या येणाऱ्या 2026 साठी जर तुम्ही कंबाईनची तयारी करत असाल तर ते एक चांगली डायरेक्शन देणारा हा लेक्चर असेल. ठीक आहे, सो शेवटपर्यंत बघा. आता इथं आपण ऑब्झर्वेशन्स अँड आउटकम्स म्हणतो. मी या पेपर बाबतीत ज्यावेळेला हे सगळं बघितलं, जस्ट मिनिट, हां, हे सगळे क्वेश्चन्स म्हणजे ते ऑब्झर्वेशन त्या प्रश्नाबाबतीत केलं आणि त्यासोबतच मग त्यातून आउटकम काय आहेत नेमके, काय काय गोष्टी आहेत, काय पॅरामीटर्स आहेत जे आपल्याला इथून पुढच्या परीक्षेसाठी गरजेचे आहेत विचारात घेणं आणि त्याच्यानुसार मग प्लॅनिंग करणं गरजेचं आहे. सो ऑब्झर्वेशन अँड आउटकम बघा. आपण पीओक्यूचं ॲनालिसिस ज्यावेळेला करतो तेव्हा कुठलेही क्वेश्चन्स ज्यावेळेला विचारात घेतो तेव्हा 2 गोष्टी, एक म्हणजे कंटेंटच्या अँगलनी, म्हणजे उदाहरणार्थ समजा एखादा प्रश्न आहे जो नीती आयोगावर विचारलेला आहे आणि मग त्या नीती आयोगाच्या संदर्भात आता इथून पुढे आपण त्याची स्थापना, त्याचा उद्देश, त्याच्यानंतर त्याचे काही सदस्य, त्याचे अध्यक्ष, त्याचं फुल फॉर्म, म्हणजे असा जो काही कंटेंट आहे ज्याला आपण इन्फॉर्मेशन म्हणू, ह्या संदर्भात बघतो की तो टॉपिक विचारलेला आहे. मग त्याच्या टॉपिक संदर्भातील सगळी माहिती आपण बघितली पाहिजे, कारण पुढच्या परीक्षेमध्ये काहीतरी वेगळा अँगल येऊ शकतो. हे झालं एक पीओक्यूकडे बघण्याचा अँगल. दुसरा अँगल असतो तो म्हणजे क्वेश्चन पॅटर्न. आणि आता हा क्वेश्चन पॅटर्न म्हणजे नेमकी विचारण्याची पद्धत, क्वेश्चन लेंदी होते का, जे आपण लँग्वेज म्हणतो, विचारण्याची पद्धत म्हणतो, तर ती कशी होती नेमकी, हा सगळा कन्सेप्च्युअल प्रश्न होता का फॅक्च्युअल प्रश्न होता, ॲट द सेम टाइम ऑप्शन कसे टाकलेले आहेत, ह्याला ॲक्च्युअल पीवायक्यू ॲनालिसिस म्हणायचं, जे आपण येणाऱ्या पुढच्या परीक्षेसाठी जास्त दिशादर्शक हा असतो घटक. बाकी इथं तर काय इन्फॉर्मेशन आहे ना. तुम्हाला आता समजा उदाहरणार्थ नीती आयोग म्हणलं तर तुम्हाला नीती आयोगाचं सगळंच करायचं आहे, पण सगळं करूनही मार्क का नाही येत, कारण मग मात्र इकडं नेमका क्वेश्चन पॅटर्न काय आहे. आता रिसेंट झालेल्या पेपरमध्ये एक तुम्हाला उदाहरण देतो. 4 ऑप्शन नीती आयोगाचे तुम्हाला क्लोज ऑप्शन दिले होते, त्यापैकी 2 ऑप्शन 2014चे दोन्ही वर्ष होते आणि 2015चे असे 2 ऑप्शन होते. मग आपल्याला माहिती की नीती आयोगाची स्थापना 14ला किंवा 15लाच झालेली आहे. कळतंय मला काय म्हणायचं ते. हे माझं ऑब्झर्वेशन आहे आणि तुम्हाला हेच सांगणं आहे की असे क्लोज पर्याय जर आले तर आपण तयार आहोत का येणाऱ्या परीक्षेसाठी. हा एक पॉईंट झाला. ठीक आहे, क्वेश्चन पॅटर्न आणि कंटेंट. दुसरा महत्वाचा पॉईंट येतो, या दोन्ही पेपरमधून आत्ता जे झालेलं आहे कंबाईन ग्रुप बी आणि कंबाईन ग्रुप सी. आता आयोगाच्या म्हणजे इकॉनॉमिक्स बद्दल तरी मी सांगेल बरं का. ह्याच्यामध्ये ना जरा चढ उतार राहिलेला आहे. म्हणजे कधी ग्रुप बीचा पेपर टफ असतो, पुढच्या वर्षी ग्रुप बीचा पेपर नॉर्मल असतो, मॉडरेट असतो, परत टफ, परत मॉडरेट. सेम ग्रुप सीचं पण तसंच, कधी कधी एकदमच टफनेस जास्त असते ॲज कम्पेअर टू ग्रुप बी, परत टफनेस कमी येते, परत येतो. म्हणजे इथं फिक्स असं नाहीये की ग्रुप बीचाच पेपर टफ असतो आणि ग्रुप सीचा पेपर टफ नसतो. हे समीकरण इकॉनॉमिक्सला लागू होत नाही. म्हणजेच इथं मी तुम्हाला असं सांगेल, ह्या आत्ताच्या पेपरवरून बरं का, कधी कधी तुम्ही मागे जर गेलात तर ग्रुप सीचा पेपर टफ होता ॲज कम्पेअर टू ग्रुप बी, हे पण झालेलं आहे. तुम्ही जर असं करत असाल की नाही सर मी ग्रुप सीची तयारी करतो, मग इकॉनॉमिक्स मला ना एकदम साधं साधं सिंपल सांगा जे की ग्रुप सीच्या लेवलनी आहे. ग्रुप सीची लेवल कधी कधी इथं मॅच होते. आता काय करणार तुम्ही, मग स्पर्धेतून बाहेर पडणार का, नाही सर मी त्या लेवलनी ग्रुप बीच्या लेवलनी अभ्यासच नाही केला. हे मेजर आउटकम आहे. आपलं लेक्चर जे आहे ना त्याचा मेन पर्पज हा आहे. हे जे सांगतोय ना तुम्हाला इथं, हे ऑब्झर्वेशन आणि आउटकम्स, हे हे जर तुम्ही घेतलात तरच काहीतरी ह्याला अर्थ आहे ह्या लेक्चरला. क्लिअर. त्यामुळे मी इथं असं म्हणतोय की डेप्थ आणि डिफिकल्टी लेवल जी आहे ही एकाच लेवलला गृहीत धरायची, ती म्हणजे ग्रुप बीची लेवल. आत्ताचा पेपर सोपा होता, हरकत नाही, मागचे 3-4 वर्षे घ्या ऑब्झर्वेशन,
तुम्हाला असं दिसेल, चढ उतार दिसेल. आणि येणारी परत पुढची परीक्षा अशी असू शकते, तिथं मात्र ग्रुप बी पेपर ओके होता सर, पण हा मात्र टफ निघाला, मग तेव्हा परत जड जायला नको. ठीक आहे, चला नेक्स्ट. आता इथं ज्याला आपण कोर इकॉनॉमिक्स म्हणतो, आतापर्यंतच्या पेपरमध्ये जो पॅटर्न होता तोच आयोगाने या पण ग्रुप बी आणि सी मध्ये फॉलो केलेला आहे. तो पॅटर्न म्हणजे कोर इकॉनॉमिक्सवर, ज्याला आपण 15 प्रश्न असतात असं आपण म्हणतो, तर त्याच्यावर 15 पैकी बघा आता बायफर्गेशन, इझी प्लस मीडियम कॅटेगरी आणि आउट ऑफ सोर्स ज्याला आपण म्हणू हार्ड कॅटेगरी, आउट ऑफ बॉक्स किंवा आउट ऑफ सोर्स, हे प्रत्येक पेपरमध्ये आहे. याही पेपरमध्ये ते फॉलो झालेलं आहे. इथं तुम्हाला 12 किंवा 13 प्रश्न हे या कॅटेगरीमध्ये पाहायला मिळतील, जे आपण सॉल्व करू शकतो. आपल्या वाचण्याच्या सोर्समधले आहेत, कुठल्या तरी पुस्तकात ज्या नोट्स वाचल्यात, पुस्तक वाचले, बॅच केलेली, त्यातून सोडवू शकतो. असे 12-13 प्रश्न असतातच आणि ह्याही पेपरमध्ये होते. आता सेम इथं सुद्धा 2 किंवा 3 प्रश्न हे आउट ऑफ सोर्स, आउट ऑफ बॉक्स असतात. काहीतरी रॅन्डम आकडेवारी विचारली आहे, जुनी आकडेवारी विचारलेली आहे, किंवा आपण जे सोर्स वाचतो त्या सोर्समधून हा कंटेंटच कव्हर होत नाहीये, असा दरवर्षी असतो. याही वर्षी ह्या दोन्ही ग्रुप बी आणि सी मध्ये सेम पॅटर्न आहे. क्लिअर? नेक्स्ट. आता मग चेंज काय झालं सर, ह्याच्यामध्ये जे आउटकम्स दिसलेत, तर बघा, तुम्हाला इकॉनॉमिक्स बाबत एक गोष्ट करावी लागेल, ती म्हणजे ऑडिट अँड अकाउंट हा जो एरिया आहे तो परत ह्याच्या आधी प्रीच्या प्रश्नपत्रिका बघा, किमान एक प्रश्न मिनिमम अकाउंटिंग ऑडिटिंगवर यायला लागलेला आहे. हा टेक्निकल पार्ट आहे, म्हणजे कोर इकॉनॉमिक्सच्या बाहेरचा एरिया हा. आता तुम्ही लेखापाल ते लेखाकरण पुस्तक वगैरे बघता ना, स्टेट बोर्डचे आहेत बघा, त्यातला ऑडिटिंग अकाउंट हा एक मिनिमम एक प्रश्न, हा एक. पण परत कधी कधी असा होतो की ग्रुप बीला ग्रुप सीला एक विचारतो, कधी कधी ग्रुप बीला एक पण नाही, मग ग्रुप सीलाच येतो. कधी ग्रुप सीला एक पण नाही, मग ग्रुप बीला विचारला जातो. पण हे लक्षात ठेवा, ह्याच्याकडे दुर्लक्ष करू नका. नेक्स्ट. आता ज्याला आपण सरप्राईज एलिमेंट म्हणू, कोर इकॉनॉमिक्सच्या व्यतिरिक्त अजून एक सरप्राईज एलिमेंट. ह्या वर्षीच हे झालं अकाउंटिंग आणि ऑडिटिंग, मागच्या काही वर्षांपासून त्याच्यावर प्रश्न येतो. पण आता मात्र याच वर्षी मला काय दिसलं ते म्हणजे सगळ्यात नवीन फॅक्टर एमडीजी आणि ईएसडीजी. बघा, तुमच्या सिलेबसला हे नाहीये का, तर मेन्सला आहे पण प्रिलिमला नाही. आणि परत मागच्या प्रश्नपत्रिकांचाच आढावा घेऊन आता आपण आतापर्यंत जे काही सांगितलं सगळं पीओक्यूच्या बेसिसवर सांगतो ना. मागच्या जवळपास 7-8 वर्षाच्या प्रश्नपत्रिका बघा, कंबाईन पूर्व परीक्षेला एकही प्रश्न हा एमडीजी एसडीजी वर विचारला गेलेला नाही. राज्यसेवा पूर्व परीक्षेला दरवर्षी प्रश्न असतो, पण कंबाईनच्या पूर्व परीक्षेला अजिबात प्रश्न नसतो. मुख्यला असतो का, तर आहे, कारण मेन्सच्या सिलेबसमध्येच मेन्शन केलेले शाश्वत विकास, पूर्व परीक्षेला नाही. पण आता मात्र फर्स्ट टाइम त्यांनी हा सरप्राईज एलिमेंट म्हणजेच शाश्वत विकासामधील एमडीजी एसडीजी विचारलेला आहे. आणि ही आयोगाची हिंट सगळ्यात मेजर आउटकम आहे. येणाऱ्या पूर्व परीक्षेमध्ये तुम्हाला एमडीजी आणि एसडीजी पूर्ण टायटल प्रॉपर माहिती असू द्यात. परत असं नको वाटायला की सर नाही, मग हे आतापर्यंत विचारलं गेलं नव्हतं, मग आम्ही केलंच नव्हतं, आता सांगतोय ना. मग आता दरवर्षी पेपर झाल्यानंतर आपल्या सगळ्या गोष्टी अपडेट कराव्या लागतील, जे आधीपर्यंत करत नव्हतो. जर आता आयोगाने विचारलं तर इथून पुढे करावंच लागेल. सो काही चेंज आहे ते लक्षात ठेवा. म्हणून एकतर मी सांगितल्याप्रमाणे कंबाईन ग्रुप बी म्हणजे इथं बघा, परत मी इकडे आणते तुम्हाला ऑब्झर्वेशन आणि आउटकम्स. ह्याच्यामध्ये पहिलं सगळ्यात महत्त्वाचं आउटकम काय, ग्रुप बी आणि ग्रुप सी ची लेवल एकच समजून बीच्या अँगलने अभ्यास करायचा. सगळ्यात महत्त्वाचं पहिलं ऑब्झर्वेशन माझं. त्याच्यानंतर कोर इकॉनॉमिक्स, ज्याला आपण कन्सेप्ट, फॅक्ट्स किंवा जे सगळे इकॉनॉमिक्सचे टॉपिक्स म्हणतो, त्याच्यामध्ये इझी प्लस मीडियम 10 ते 12 ची रेंज असतेच, 13 पर्यंत. आणि आउट ऑफ सोर्स प्रत्येक पेपरमध्ये 2-3 ते असतात. ह्याच्यामध्ये तेच होते. अकाउंटिंग आणि ऑडिटिंगवरचा एक प्रश्न हा यायला लागला, हे तुम्हाला माहिती असलं पाहिजे. आणि सरप्राईज एलिमेंटमध्ये काय, आता शाश्वत विकास टॉपिक तुम्हाला ऍड करायचा आहे, हा एक. आणि दुसरा म्हणजे इथं आता हे सरप्राईज एलिमेंटमध्ये घेण्यापेक्षा ह्याला मी इथं हे करेल, इंडस्ट्री टॉपिक, उद्योग. हा सुद्धा तुम्हाला ह्याच्या आधी नॅशनल इन्कम, बेरोजगारी ह्या अँगलने विचारला जात होता.
ठीक आहे, राष्ट्रीय उत्पन्न वगैरे, अर्थव्यवस्थेचे क्षेत्र, कृषी उद्योग आणि सेवा, तशा पद्धतीने उद्योग हे विचारलं जात होतं. किंवा पंचवार्षिक योजना, पहिला पंचवार्षिक योजना मुख्य भर कशावर होता, दुसऱ्या पंचवार्षिक योजनेचा मुख्य भर कशावर होता, उद्योग क्षेत्रावर होता, तसा उद्योगाचा अँगल होता. म्हणजे तो तर ठेवायचाच आहे आता, पण त्यासोबत सोबत इथं तुम्हाला धोरणं विचारलेले आहेत. पॉलिसी हा एक नवीन अँगल इंडस्ट्रीचा घ्यायचा. टॉपिक नवीन आहे का, आता अजिबात नाही. त्याचा जो अँगल होता आयोगाने आतापर्यंत, नॅशनल इन्कमच्या अँगलनी, पंचवार्षिक योजनेच्या अँगलनी प्रश्न यायचे. आता त्यासोबत ते तर करायचेच आहेत. काय करायचं, औद्योगिक धोरणे हे लक्षात घ्या. म्हणजे आत्ताच्या ह्या 2 पेपरवरून एवढे आउटकम्स मला पाहायला मिळाले. बाकी जो काही एरिया आहे तो तुम्हाला ॲज इट इज फॉलो झालेला दिसतो इकॉनॉमिक्समध्ये तरी. राहिली गोष्ट, आता सर डेप्थ वाढली का, सर डिफिकल्टी लेवल वाढली का, तर डेफिनेटली यस. ही कुठे, कन्सेप्टमध्ये. आणि ही परीक्षा आहे त्यामुळे असणारच आहे, एमपीसीची परीक्षा. ह्याला फार इझी हलक्यात घेऊन जमणार नाही. तुम्हाला अजून एक माझं सगळ्यात मेजर आउटकम सांगावं लागेल, ते म्हणजे इकॉनॉमिक्समध्ये कन्सेप्च्युअल क्लॅरिटीला अजूनही विद्यार्थी हलक्यात घेतात, समजत नाही म्हणून सोडून देतात. ॲक्च्युली रिझल्ट तिथंच ठरतो. एकच प्रश्न बघा, मी म्हणत नाही की खूपच जास्त अवघड प्रश्न आहेत, तुम्हाला मी आउट ऑफ सोर्स म्हणत नाही. आता असे प्रश्न जे कन्सेप्टवर आहेत, 1 किंवा 2च प्रश्न कन्सेप्टवरचे, हे जर विचारले व्यवस्थित, त्याचं अंडरस्टँडिंग, त्याचं ॲप्लिकेशन, तर कंबाईनच्या विद्यार्थ्यांनी, विशेषतः ग्रुप सीच्या विद्यार्थ्यांनी तेवढी लेवल गाठली नसल्यामुळं काय होतं, बाकीचे प्रश्न बरोबर येतील पण हा 1 किंवा 2 प्रश्नाचा भाग आहे तो येणार नाही. एक्झॅक्टली इतर विद्यार्थ्यांना ज्यांनी अभ्यास केला त्यांना हे बेनिफिट ठरेल. म्हणून तुम्ही तुमची लेवल वाढवा इकॉनॉमिक्स बाबत, कन्सेप्ट बाबतीत. हे सगळ्यात महत्त्वाचं, ते एक आउटकम. ठीक आहे, चलो यस. सो दिस इज ऑल अबाउट जनरल ऑब्झर्वेशन्स अँड आउटकम्स फ्रॉम माय साईड. आता याच्या व्यतिरिक्त अजून काही बऱ्याच गोष्टी असतील त्या आपण त्या वेळेला डिस्कस करू. कन्क्लुजन काय तुम्हाला लक्षात आलं, बऱ्यापैकी इकॉनॉमिक्समध्ये जो पॅटर्न आहे सेट तोच आयोगाने फॉलो केलेला आहे. त्यातले मेजर चेंजेस सांगितले तुम्हाला, कुठला टॉपिक नव्याने ॲड झाला आहे, त्याचा अँगल कसा आहे, कन्सेप्टची डेप्थ कशी वाढवली पाहिजे, अकाउंटिंग ऑडिटिंगचा काय विषय आहे, उद्योग बाबतीत काय चेंज मला ह्याच्यामध्ये दिसून आला. त्यामुळे इकॉनॉमिक्समध्ये अजून थोडा अलर्टनेस वाढवा, जास्तीत जास्त कन्सेप्टवर फोकस करा. फॅक्ट्स बाबतीत सेम आधीचा पॅटर्न, जो क्लोज ऑप्शन, कन्फ्युजिंग ऑप्शन टाकायचा, तो परत आयोगाने कंटिन्यू केलेला आहे. म्हणजे इतर काही गोष्टी ज्या आम्ही वारंवार भरपूर सांगितल्या त्यात मी परत रिपीट करत बसणार नाही. मेजर मोजके चेंजेस काय आहेत ते मी तुम्हाला तिथं सांगितलेलं आहे. आता ह्याच्या व्यतिरिक्त योजनेवर काही प्रश्न असतात, योजनेचा आपण म्हणतो तोही इथं आहेच. पॉलिटी अँगलवर प्रश्न असतात, लोकसंख्या आणि इकॉनॉमिक्सचा संबंध तोही आहे. म्हणजे इतर सगळ्या गोष्टी ज्या आपण ऑलरेडी डिस्कस केलेल्या आहेत त्या ॲज इट इज पुढे फॉलो झालेल्या आहेत. क्लिअर, चलो. सो आपण हा पाठ बघितल्यानंतर आता ऑफलाईन सेमिनार आहे सोमवारी 19 तारखेला. पुढच्या 2026 साठी इकॉनॉमिक्स हा कसा अभ्यास करायचा ओपन सेशन आहे. सो नक्की आवर्जून सकाळी 10 वाजता सोमवारी 19 तारखेला तुम्ही अटेंड करू शकता. म्हणजे अजून चांगली आयडिया, क्लिअरिटी येऊन जाईल 2026 कंबाईन आणि इकॉनॉमिक्समध्ये मार्क्स कसे घ्यायचे ते. त्याच्यानंतर अमित ढाणे सरांचा परत 20 तारखेला सेमिनार, 20 जानेवारीला सायंकाळी 5 वाजता, हे पण ओपन सेशन असणार आहे. आवर्जून जॉईन करा. सरांची स्ट्रॅटेजी बऱ्याच विद्यार्थ्यांना माहिती आहे, किती सक्सेसफुल ठरतीये. सो ओव्हरऑल अभ्यास पद्धती व नियोजन हे नेमकं कसं असलं पाहिजे 2026 साठी, हे इथं गट ब आणि गट क. त्यामुळे दोन्ही सेशन अटेंड करा. 19 तारखेला इकॉनॉमिक्सचा आहे आणि 20 तारखेला अमित सरांचा जनरल स्ट्रॅटेजीवर लेक्चर आहे. त्याच्या व्यतिरिक्त तुम्हाला परत 2026 साठी बॅच जर जॉईन करायची असेल तर ऑनलाईन आणि ऑफलाईन प्री मेन्स इंटरव्ह्यू हे सगळं पॅकेज 8 महिन्याचा ड्युरेशन असेल. त्याच्यामध्ये ही बॅच आपली इथं जी सुरू झालेली आहे, पुढची 27 तारखेला सुरू होणार आहे. या सगळ्याबाबत तुम्हाला आपल्या यूट्यूबलाच लेक्चर्स पण अवेलेबल आहेत, इंट्रोडक्टरी लेक्चर त्या सब्जेक्टचे, की आपण कशा पद्धतीने टीचिंग करणार तेही आवर्जून जॉईन करा. आणि ही पूर्ण फॅकल्टी त्या विषयाची तज्ज्ञ आणि याच्या आधी अनुभव आहे, एक्सपर्ट आहे, PYQवर कमांड आहे, अशी सगळी ही फॅकल्टी तुम्हाला ही बॅचमध्ये तो सब्जेक्ट शिकवणार आहे. सो येणाऱ्या 2026 साठी कंबाईन इझी आणि जे आपण म्हणतो ना की सगळं सोपं असलं पाहिजे तसाच प्रयत्न करण्यासाठी तुम्ही जर करत असाल तर सेल्फ ठीक आहे. पण जर काहीतरी वेगळं घ्यायचं आहे आणि परीक्षेला जे गरजेचं आहे ते घ्यायचं असेल तर नक्की ह्या बॅचचा विचार करा. एका वर्षामध्ये पोस्ट निघण्यासाठी आपल्याला फार चांगलं प्रॉपर गायडन्स पाहिजे आणि ते न घेतल्यामुळे आपण काय करतो, मग 3-4 वर्षे गमवतो. सो विचार करा काय करायचं आहे. ही बॅच आहे तुम्हाला. आणि काही बॅचबद्दल टेक्निकल इन्फॉर्मेशन पाहिजे असेल तर हा आपला ऑफिसचा कॉन्टॅक्ट नंबर आहे. सो दिस इज ऑल अबाउट
टुडेज लेक्चर अशाच पद्धतीने इतरही काही गोष्टी असणार आहेत. त्यामुळे इन्फिनिटी अकॅडमीचं यूट्यूब चॅनल जॉईन करून ठेवा, सबस्क्राईब करा. तुम्हाला इनपुट्स मिळतील जे परीक्षेला गरजेचे आहेत ते. थँक्यू सो मच.